अकोल्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं उधारीवर घेतलेल्या रकमेची परतफेड न केल्यामुळे अखेर त्याच्यावर धनादेश अनादर प्रकरणात कारवाई होऊन 3 महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला आहे। 10व्या मुख्य दंडाधिकारी एन.डी. जाधव यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही शिक्षा सुनावण्यात आली। नामदेव महादेव मोरे असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। नामदेव महादेव मोरे असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। नामदेव मोरे यांना अमित किशोर कुमार गोयणका यांच्याकडून 1 लाख रुपये उधारीवर घेतले होते। पैसे घेताना मोरे यांना लिखित पावतीसह गोयणका यांच्या नावे एक धनादेशही दिला होता। त्यानंतर गोयणका यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता मोरे यांना टाळाटाळ केली। यानंतर गोयणका यांनी धनादेश बँकेत लावला, मात्र आरोपी नामदेव महादेव मोरे यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश परत आला। अखेर गोयणका यांनी ज्येष्ठ विधितज्ञ सुमित बजाज यांच्या मार्गदर्शनामार्फत न्यायालयात प्रकरण दाखल केले। न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता विधितज्ञ सुमित बजाज यांनी सरकारतर्फे बाजू प्रभावीपणे मांडली। दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने नामदेव महादेव मोरे यास दोषी ठरवले व नुकसान भरपाई टोळी मूळ रक्कम 1,60,000 रुपये दंड आकारला। दंडाची रक्कम न भरल्यास 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तक्रारकर्ते अमित किशोर कुमार गोयणका यांच्या वतीने विधितज्ञ सुमित बजाज यांनी युक्तिवाद केला। तसेच अधिवक्ता वर्षा सदार, अजय भारसाकडे व शुभम कर्डिले यांनी सहकार्य केले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।